सिग्नल यंत्रणेमध्ये बिघाड झालाय आणि त्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक सध्या विस्कळीत झाली आहे। त्यामुळे कल्याण रेल्वे स्टेशनवर प्रवाशांची मोठी गर्दी पाहायला मिळते। आज खरं तर आठवड्याचा पहिलाच दिवस आहे आणि सकाळी सकाळी कामावर पोहोचण्याची खरं तर कर्मचाऱ्यांची लगबग असते। मात्र सध्या कल्याण रेल्वे स्टेशनवर तुफान प्रवाशांची गर्दी झालेली दिसते। खरं तर प्रचंड पाऊस आहे त्यामुळे सिग्नल यंत्रणेमध्ये बिघाड झालाय। दोन्ही बाजूची अप आणि डाऊन दोन्ही बाजूची वाहतूक सध्या मंद आहे आणि कल्याणमध्ये तर एकही रेल्वे आलेली नाहीये आणि त्यामुळे मोठी प्रवाशांची गर्दी या ठिकाणी प्लॅटफॉर्मवर दिसून येते। मध्य रेल्वेच्या एकंदरीतच सर्व वेळापत्रकावर त्यामुळे आता पुढे परिणाम दिसणार आहे। आज सोमवारी आठवड्याचा पहिला दिवस आहे। सकाळी कार्यालय गाठण्याची ही वेळ असते त्यामुळे मुंबईकरांची निश्चितच आज मोठी घाई होणार आहे। कल्याणमध्ये आपण दृश्य पाहतोय। वेळ तर आम्हाला बराच झाला या ठिकाणी आणि लोकलचा प्रॉब्लेम आजचा नाही, हा रोजचा आहे। प्रत्येक साधारण व्यक्ती जो लोकलने प्रवास करतो त्याच्याकडे अधिकार आहे लोकलने प्रवास करायचा, पण गाड्या लेट असतात आणि आज नाही आहे हे साधारणतः पाऊस जरी नसेल तरी असंच असतं चालू। पाऊण ते एक तास झाला आम्ही इथं उभे आहे। गाड्यांचं काही ताळमेळ नाही आहे, कशात काही नाही आहे। गाड्या लावल्या नाही, अनाऊन्समेंट काही करत नाही, प्रॉपर फक्त सांगतात सिग्नल यंत्रणा खराब झालेली आहे। ऐन टायमाला गाड्या कॅन्सल होत आहेत तिथं। आम्हाला जायचं आहे, बाईकला जायचं, आम्ही किती कसं काय पोहोचू ऑफिसला वेळेवर आम्ही, आणि हे कायमचं झालेलं आहे।